नाही, कुणासाठी भ्यायचं आहे आपण? आणि भीती वाटते तर ती भीती कशासाठी वाटते? का भ्यायचं आहे आपण? एक लक्षात घ्या, पहिला मुद्दा हा आहे की आपण त्या परमात्म्याचे दास आहोत, त्याचा अंश आहोत. ज्याला ही भावना आहे ना, तो कुणालाच घाबरत नसतो. हां, ज्याला माहीत नाही आहे की बाबा आम्ही देवाचे दास आहोत किंवा आम्ही परमात्म्याचे अंश आहोत, हे ज्याला माहीत नाही ना, त्यानं घाबरलं तर एक गोष्ट वेगळी. पण जो वैष्णव आहे त्याला कसली भीती आणि कसलं घाबरटपण? कशासाठी भीती वाटते मनाला? का घाबरायचं आहे? एक लक्षात घ्या, आपण त्या पंढरीनाथाचे दास आहोत, ज्याच्याबद्दल जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी ये वास, तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचा भेव. हा, अरे तो देवांचा देव आहे. हा, काय कमी आहे आपल्या मालकाकडं? काय कमी आहे? आणि कशाला भ्यायचं आहे? हा, कामावर भ्यायचं आहे, व्यवसायात भ्यायचं आहे, घरात भ्यायचं आहे, नात्यामध्ये भ्यायचं आहे. कुठली भीती वाटते? कशातच भ्यायची गरज नाही. काय होणार आहे? अरे जे होणार आहे ते माझ्या प्रभूच्या सत्तेनं होणार आहे. काय बदल होणार आहे? जो माझ्या प्रभूच्या सत्तेनं बदल होणार आहे. जे काही घडणार आहे ते माझ्या प्रभूच्या सत्तेनं घडणार आहे. वास सगळा करता करविता माझा परमात्मा आहे, माझे श्रीहरी आहेत. आणि माझे श्रीहरी माझं काही चुकीचं करतील का? नाही, कारण ते कोण आहेत? अरे मंगल भवन अमंगलहारी. अरे ते मंगल भवन आहेत आणि अमंगलाचं हरण करणारे आहेत. मग माझे परमात्मा माझं नुकसान कसं काय करतील? हां, समजा एखादी गोष्ट घडायला लागली आहे, ती गोष्ट माझ्या मनासारखी घडत नाही आहे. हां, असं आपल्याला दिसताना असं वाटतं की बाबा चला माझ्या मनासारखं घडत नाही आहे. अरे पण अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक जेव्हा ती गोष्ट घडवून आणत असेल ना, तर लक्षात घे, आज जरी ती गोष्ट तुझ्या मनासारखी घडत नसली ना, तरी भविष्यात मात्र तुझं त्यात कल्याण आहे. कारण ते मंगल भवन आहेत. ते तुझं नुकसान नाही करणार, ते कायमच तुझं हित चिंतन करीत असतात. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेव. त्या परमात्म्यावर इतका विश्वास ठेवा की तो जे करेल ना तो योग्यच करणार आहे. संतांनी आम्हाला हेच सांगितलेलं आहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. हा, जे काही पाठीमागं कर्म घडलेले आहेत आपल्याकडनं, ते संचित कर्माचा परिणाम आहे. काही आपल्या जीवनामध्ये कधी दुःख घडतं, कधी आनंद घडतो, हे सगळं त्याचा परिणाम आहे. त्याची चिंता नाही करायची. हा, पण एक लक्षात ठेवायचं, आपण ज्याचं दास्यत्व स्वीकारले ना, तो आपला स्वामी आहे ना, तो स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहे. ऐरागर यांचं दास्यत्व स्वीकारलेलं नाही आहे आपण. अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मालकाचं दास्यत्व आपण स्वीकारलेलं आहे. मग लक्षात घ्या, आपलं अहित, आपलं अकल्याण कधीही होणार नाही आहे, एवढा विश्वास आपल्याला पाहिजे. हां, फक्त एवढं पाहिजे की थोडा विश्वास, थोडा संयम ठेवला पाहिजे. आज ना उद्या ते होणार आहे. बस, याच्याही पेक्षा काहीतरी चांगलं होणार आहे. लक्षात घ्या, तापलं पाहिजे. आपण जर तापलो ना तर आपल्याला योग्य आकार मिळणार आहे. लक्षात घ्या, जेव्हा एखादं लोखंड तापतं ना, तर तापल्यामुळं त्याला त्रास होत असेल यदा कदाचित, परंतु लक्षात घ्या, त्याला तापल्यानंतरच त्याला योग्य आकार देता येत असतो. तसं आपल्या परमात्म्याचं आपल्याबद्दल काहीतरी नियोजन चालू आहे, हा विश्वास पाहिजे. तुकोबराय सुद्धा म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. बास, त्यानं जसं ठेवलंय ना तसं राहायचं. हा, तो आपलाच आहे ना आणि आपल्यासाठीच करतोय ना. बास झालं, तो आपला आहे, मालक आहे, हा ब्रह्मांडाचा धनी आहे. बास, काय होणार आहे? थोडं संयम पाहिजे. आणि कशाला घाबरायचं? असं झालं तसं झालं, हे असंच होईल का आणि ते तसंच होईल का? अरे करणारा परमात्मा आहे, बास, तोच करतो ना आणि त्याच्या सत्तेनं होतं ना. बास झालं. आणि घाबरायचं कशाला? माझ्याबरोबर असं झालं तर तसं झालं तर? अरे मालक काय अमुक एखादा व्यक्ती मालक नाही आहे, तो त्या खुर्चीवर फक्त बसलेला आहे. लक्षात घ्या, मालक तर परमात्माच आहे. तुम्ही जर मालक त्या व्यक्तीला समजत असाल ना तर बिनधास्त घाबरा. पण जर मालक जर परमात्म्याला समजत असाल ना तर घाबरायची गरज नाही. कारण मालक आपलेत. मालक काही परकेत का? हा, ते आपलं कल्याण करणारे मालक आहेत, आपल्या अंतःकरणातले मालक आहेत, आपल्या हृदयातले मालक आहेत, आपले प्रभू आहेत, आपले स्वामी आहेत. ते आपलं अहित कधीही करणार नाही आहे. म्हणून घाबरायचं नाही. काही होऊ द्या,
मन घाबरतं, मन चंचल होतं. लक्षात घ्या, चुकीच्या गोष्टीचा आश्रय घेतला ना मन घाबरतं. हा, लक्षात घ्या. अस्थिर वस्तूवर पाणी सुद्धा स्थिर राहू शकत नाही हो. एखाद्या झोक्यावर, पाळण्यावर तुम्ही पाणी ठेवा, बघा ते सुद्धा घाबरतं, ते थरथर थरथर कापतं, कारण ते स्थिर राहत नाही ना. कारण ज्याचा आधार घेतलेला आहे ते अस्थिर आहे. लक्षात घ्या, स्थिर वस्तूचा आधार घेतल्यानंतर ज्या वस्तूंना आधार घेतलाय तीही स्थिर राहते. म्हणून या अनंत कोटी ब्रह्मांडाला सांभाळणारा माझा परमात्मा, हा भगवान परमात्मा, त्याचा आधार घ्या. मग तुम्ही घाबरणार नाही आहे. तुम्हाला घाबरण्यासाठी या जगामध्ये अशी घटनाच नाही आहे की तुम्हाला घाबरून टाकेल. काय घाबरायचं आहे? कुणाला घाबरायचं आहे? अरे मालक आहेत, परमात्मा आहेत, सच्चिदानंद स्वरूप भगवान परमात्मा आपल्या बाजूला आहेत, आपल्या पाठीमागे आहेत, मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया. अरे तो परमात्मा आपल्यासोबत असल्यानंतर कोणाला घाबरायचं आहे? हा, अहो ज्याच्या सत्तेनं सगळं ब्रह्मांड हलतं. हा, चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिवीर. मग कोणाला घाबरायचं आहे? नाही घाबरायचं कोणाला. बिंदास्त राहायचं. हा, फक्त एक करायचं, नाम संकीर्तन करायचं, भरपूर भजन करायचं. बास, हे प्रभू, हे भीती वाटली ना, नाम चिंतन करत राहायचं, भजन करायचं. परमात्म्याला म्हणायचं पण नाही की मग भगवान तू आहे म्हणून. कशाला सांगायचं? प्रभू तुम्ही आहात ना, बास झालं, चला मी फक्त साधना करीत राहीन, मी भजन करीत राहीन, तुम्ही आहात, बाकी भगवान बघून घेतील. कसली काळजी, कसली चिंता. बास, फक्त नामचिंतन करत राहायचं, घाबरायचं नाही. अस्थिर वस्तूचा आधार घेऊ नका. अतिशय मोबाईलचा वापर करू नका, जास्त मोबाईल बघू नका, नको त्या गोष्टीला आधार घेत बसू नका. सुखाचं एकमेव स्थान परमात्मा आहे. लक्षात घ्या, एकमेव भगवान परमात्मा हा सुखाचं स्थान आहे, आनंदाचं स्थान आहे, स्थिरतेचं स्थान आहे. तुम्ही दुसऱ्या वस्तूचा आधार घेतला तर तुम्हाला दुःख होणारच आहे. म्हणून केवळ परमात्म्याचा आधार घ्या. मग बघा, हे घाबरटपणा, भीती हे मनाला कधीच होणार नाही आहे. तुम्ही कायम सजग आणि सदैव चैतन्य अवस्थेमध्ये, सदैव आनंद अवस्थेमध्ये, सुखमय अवस्थेमध्ये राहाल. तुम्हाला बघून कोणालाच वाटणार नाही का हा मनुष्य चिंतेमध्ये आहे. अरे चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. एकदा परमात्म्यानं आपल्या हृदयात प्रवेश केला ना, मग कसली चिंता आणि कसलं भय. मग काय, हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. संकीर्तन करत राहा, राम कृष्ण हरी, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. जे आवडेल ते भजन करा, संकीर्तन करा. प्रभू मी तुमचा दास आहे, तुम्ही माझे मालक आहे. बास, मग काय, परमात्मा आहे. बास, कसली भीती द्यायचं नाही, फक्त भजन करत राहायचं. आलं लक्षात?